सुरुवातीला बातमी येते भिवंडीमधनं. भिवंडी जवळच्या अंबाडी नाका भागातनं आज मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आलाय, कारण जांभिवली भागातनं एका तवेरा गाडीत ही स्फोटकं सापडली आहेत, ज्यात 7 गोण्या भरून जिलेटिनच्या कांड्या, 1200 डिटोनेटर्स, अमोनियम नायट्रेटच्या 70 डब्यांचा समावेश आहे. या प्रकरणी शंकर आहेर, सागर आहेर आणि अजय गवई या तिन्ही जणांना अटक करण्यात आली. या तिघांनी ही स्फोटकं कशासाठी आणली होती, ती कुठे नेली जात होती, याबद्दल तिघांची सखोल चौकशी सुरू आहे. आणि अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी निनाद करमरकर आता आपल्या सोबत आहेत. निनाद, कशा प्रकारे कारवाईची पावलं टाकली जातात, हे तिघे कोण आहेत नेमकं काय समजू शकलंय का? अश्विन, काल रात्री उशिराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत व्यंकट आंधळे, त्यांना याबाबत माहिती मिळाली होती आणि त्यांनी अंबाडी नाक्याजवळ जांभिवली नावाचं गाव आहे, तिथे सापळा रचला होता आणि या सापळ्यामध्ये ही गाडी पकडण्यात आली. एका टवेरा गाडीमध्ये जी स्फोटकं आहेत, ज्यात 70 गोण्या भरून जिलेटिनच्या कांड्या, 1200 डिटोनेटर्स, त्याचप्रमाणे अमोनियम नायट्रेटच्या 70 डब्यांचा त्यात समावेश होता. इतक्या मोठ्या प्रमाणात ही स्फोटकं घेऊन ही गाडी भिवंडीच्या दिशेने येत होती आणि भिवंडी शहरात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्यामुळे ही जी कारवाई केली गुन्हे शाखेने हिला मोठं महत्व प्राप्त झालंय. ही स्फोटकं नेमकी कशासाठी भिवंडीच्या दिशेने आणली जात होती, महापालिका निवडणुकीत काही घातपात करण्याचा कुणाचा डाव होता का, याबाबत अजून काही स्पष्ट होऊ शकले नाहीये. मात्र स्थानिकांचा असा अंदाज आहे की या भागात मोठ्या प्रमाणात दगडखाणी आहेत किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्यासाठी स्फोटकं वापरली जाऊ शकतात अशा प्रकारची. त्यामुळे नेमकं काय या स्फोटकांमागचं जे कारण आहे ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. गुन्हे शाखा सध्या पुढचा तपास करते.